हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपलं आजचं लेक्चर हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आज आपण सेकंड वर्ल्ड वॉरबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. ओके, या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल आणि विजन गव्हर्नमेंट जॉब तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरून सुद्धा या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्ही रिव्हिजनसाठी डाउनलोड करू शकता. ओके, आणि विजन स्टडीचं ॲप हे लॉन्च झालं आहे. गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ॲपच्या माध्यमातून भरपूर स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल. प्रत्येक विषयाच्या ज्या PDF नोट्स आहेत तर त्या तिथे अवेलेबल आहेत आणि तुम्ही डेली प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह करू शकाल. आणि ज्या विद्यार्थ्यांना विजन स्टडीच्या पेड कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी राज्यसेवा क्लास, संयुक्त गट ब, विषयानुसारचे कोर्स आणि क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच तर याचे ॲडमिशन ओपन आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या. ओके, फक्त ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांसाठी एक महत्त्वाची सूचना की या बॅचचे ॲडमिशन 10 मेला रात्री 11 वाजता क्लोज होत आहेत. तर तुम्हाला जर या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर थोडीशी घाई करा. ठीक आहे, आता याच महत्त्वाच्या अपडेटसोबत आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की आज आपण सेकंड वर्ल्ड वॉरबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. या युद्धामध्ये लाखो लोकांचा जो मृत्यू आहे तर तो झालेला होता. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा देशांचे जे सैनिक आहेत तर त्यांचा समावेश होता. बऱ्याच देशांमधले जे नागरिक आहेत तर ते या युद्धामध्ये मारले गेले. तर या युद्धामध्ये ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागलेला होता तर त्या लोकांना ट्रिब्यूट देण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून युनायटेड नेशन्सकडून 8 आणि 9 मे तर हे 2 दिवस डिक्लेअर करण्यात आलेत. तुम्हाला ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की सेकंड वर्ल्ड वॉरची जी सुरुवात आहे तर ती 1939मध्ये झाली आणि या युद्धाचा शेवट 1945मध्ये झाला. 2020मध्ये या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर याच पार्श्वभूमीवरती या युद्धाची जी गोष्ट आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आता युद्ध म्हटल्यानंतर या युद्धामध्ये जे सहभागी देश आहेत तर ते कोणते, तर हे आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे. जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्याच्यामध्ये जे 2 ग्रुप होते तर त्यापैकी पहिला ग्रुप होता मित्र राष्ट्रांचा, ज्याच्यामध्ये USSR म्हणजेच सोव्हिएत रशिया, त्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स तर हे मुख्य देश होते. आणि त्यांच्या विरुद्ध कोण होतं तर जर्मनी, इटली आणि जपान. ओके, आता इथे हा जो तुम्हाला मॅप दिसतोय तर या मॅपमध्ये जे येलो कलरनी दाखवलेले देश आहेत तर हे सगळे देश मित्र राष्ट्रांच्या बाजूने या युद्धामध्ये होते. कारण हे विश्वयुद्ध आहे तर त्यामुळे जगातले अनेक देश डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली या युद्धाशी जोडले गेले. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपला भारत, की आपली सुद्धा इच्छा नसताना या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ब्रिटननी आपल्याला सहभागी करून घेतलं. तर तशाच पद्धतीने कॅनडा, त्याचप्रमाणे ब्राझील, भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, इकडे पोलंड, युगोस्लाविया, ग्रीस तर हे जे सगळे देश आहेत तर ते मित्र राष्ट्रांच्या बाजूने होते. आणि त्यांच्या विरुद्ध कोण होतं तर जर्मनी, इटली आणि जपान. ओके, तर या युद्धामधले जे सहभागी देश आहेत तर ते आपल्याला समजले. आता या युद्धाची जी कारणं आहेत तर ती आपण अगदी शॉर्टमध्ये बघूया. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण ते म्हणजे जागतिक आर्थिक समस्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जी पार्श्वभूमी आहे तर ती बघायची आहे. ज्यावेळेला फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेलं होतं तर त्यानंतर संपूर्ण जगासमोरच भरपूर अशा आर्थिक समस्या होत्या. कारण जे पहिलं विश्वयुद्ध होतं तर त्याच्यामध्ये कारखाने बंद पडले तर त्यामुळे बेरोजगारी तर हा एक मोठा प्रश्न होता. आणि लोकांना दैनंदिन वापरामध्ये ज्या वस्तू लागत आहेत तर त्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. तर त्यामुळे संपूर्ण देशामध्येच आणि संपूर्ण जगामध्येच एक अशांततेची आणि जी असंतोषाची भावना आहे तर ती निर्माण झाली. आणि जे फर्स्ट वर्ल्ड वॉर होतं तर त्यानंतर बरेचसे शांतता तह झाले आणि काही प्रादेशिक ज्या पुनर्रचना आहेत तर त्यासुद्धा झालेल्या होत्या. पण आता ह्या ज्या प्रादेशिक पुनर्रचना झाल्या तर त्या प्रॉपर वेमध्ये झाल्या नाहीत. कारण एका भाषेचे किंवा एका संस्कृतीचे जे लोक आहेत तर ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागले गेले. फॉर एक्झाम्पल पोलंडमध्ये बरेचसे जे जर्मन लोक आहेत तर ते तिथे गेले. पण त्या लोकांच्या मनामध्ये ही भावना होती की आम्ही पोलंडचे नागरिक नाही आहे, आम्ही जर्मन आहोत. तर त्याच्यामुळे लोकांच्या ह्या ज्या राष्ट्रीयत्वाच्या भावना आहेत तर त्या दुखावल्या गेल्या. आणि जसं मी म्हटलं की पहिल्या विश्वयुद्धानंतर शांतता तह झालेले होते. त्यापैकीच एक तह तो म्हणजे वर्सायचा तह. आता या तहानुसार जर्मनीवरती अनेक अपमानास्पद अटी लादण्यात आल्या
आणि जे पहिलं विश्वयुद्ध झालेलं होतं तर या वॉरसाठी टोटली जर्मनीच रिस्पॉन्सिबल आहे तर असं मित्रराष्ट्रांनी म्हटलं. आणि अनेक जे निर्बंध आहेत तर ते जर्मनीवरती लादले. तर त्याच्यामुळे जर्मनीमधले लोक खूप जास्त नाराज होते. आता याच काळामध्ये इटलीसुद्धा खूप नाराज होतं. आता इटली नाराज असण्याचं कारण काय? कारण तसं बघायला गेलं तर जे पहिलं विश्वयुद्ध होतं तर त्या विश्वयुद्धामध्ये इटली हा मित्रराष्ट्रांच्या बाजूने लढलेला होता. पण त्यावेळेला मित्रराष्ट्रांनी इटलीला जी आश्वासनं दिलेली होती तर ती नंतर त्यांनी पूर्ण केली नाही. तर त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे तर अशी एक भावना इटलीच्या मनामध्ये होती. तर त्यामुळे इटली नाराज होता. आणि मग याच परिस्थितीमध्ये युरोपमध्ये जे हुकुमशहा आहेत तर ते उदयाला आले. आणि ही सगळी परिस्थिती होती युरोपची. जर आपण थोडंसं आशियाकडे बघितलं तर आशियामध्ये सुद्धा जपानमध्ये लष्करवादाचा जो उदय आहे तर तो मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला होता. कारण जपानला आशियामध्ये एक मिलिटरी पॉवर बनायचं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रिटन आणि फ्रान्स तर हे युरोपमधले जसे साम्राज्यवादी देश आहेत तर तशा पद्धतीने आशियामध्ये आपली पोझिशन असावी तर ही जपानची एक महत्त्वाकांक्षा होती. तर त्यामुळे तिथे जो लष्करवाद आहे तो सुरू झाला. आणि युरोपमध्ये हे जे सगळे हुकुमशहा आहेत तर त्यांचा विकास होत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आणि ह्याच्यामध्ये पण जर आपण जर्मनी आणि हिटलरचा जर विचार केला तर हिटलरची पर्सनॅलिटी अशी होती किंवा ज्याला आपण ओरा म्हणतो तर हिटलरचा ओरा असा होता की तो आपल्या भाषणामधून सर्वसामान्य जे जर्मन लोक आहेत तर त्यांना असं सांगत होता की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते मी सॉल्व्ह करेन. कारण त्या काळामध्ये युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यामुळेच जर्मनीमध्ये हिटलरला लोकांनी खूप सपोर्ट केलं. आणि तशाच पद्धतीने मुसोलिनीसारखे जे हुकुमशहा आहेत तर त्यांनासुद्धा युरोपमधल्या लोकांनी सपोर्ट केला. ओके. आणि मग पुढे 1933मध्ये हा जो हिटलर आहे तर तो जर्मनीचा चान्सलर बनला. त्याच्या पार्टीचं नाव आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर पार्टी की ज्याला आपण नाझी पार्टी असं म्हणतो. आणि मग आता ज्या वेळेला जर्मनीचा हा जो हिटलर आहे तर तो चान्सलर बनला तर त्यानंतर मग त्याने जर्मनीची आपली जी आर्मी आहे तर ती पुन्हा निर्माण करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये नेव्ही असेल, एअरफोर्स असेल. पण एक गोष्ट आपल्याला इथे माहिती पाहिजे की जो वर्सायचा तह झालेला होता तर त्या तहानुसार जर्मनीला मिलिटरी बनवायची परवानगी नव्हती. पण जर्मनीवरचे हे जे सगळे निर्बंध आहेत तर त्याला हिटलरनी केराची टोपली दाखवली आणि त्याला जे पाहिजे होतं तर तेच त्याने केलं आणि त्याने जर्मनीची आपली मिलिटरी बनवली. मग आता त्यानंतर पुढे जे ॲक्च्युअल सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्याची सुरुवात 1939मध्ये झाली. पण आता त्यापूर्वीसुद्धा काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या. तर आपण थोडीशी जी बॅकग्राऊंड आहे तर ती बघू आणि मग आपण ॲक्च्युअल हे जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्याला सुरुवात करू. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं 1936मधल्या ज्या घडामोडी आहेत तर त्या समजून घेणार आहे. त्यामधली पहिली महत्त्वाची घटना ती म्हणजे जर्मनीने राईनलँडमध्ये लष्कर घुसवलं. आता हा राईनलँड एक्झॅक्टली कोणता एरिया आहे तर इथे तुम्ही मॅपमध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल की जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम तर याच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे तर त्याला राईनलँड म्हटलं जातं. आणि राईन या नावाची जी नदी आहे तर ती या एरियामधून वाहते तर त्यामुळेच या प्रदेशाला राईनलँड असं म्हणतात. ओके. आणि ॲक्च्युली जर्मनीचा हा एक संपन्न प्रदेश होता कारण ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या या एरियामध्ये होत्या. पण जो वर्सायचा तह झालेला होता तर या तहानुसार जर्मनीवरती ही एक अट घालण्यात आलेली होती की जर्मनीने या राईनलँडमध्ये आपली मिलिटरी डिप्लॉय करायची नाही. ओके. आता असं करण्यामागचं किंवा अशी अट जर्मनीवरती टाकण्याचं रिझन काय होतं तर इथे मॅपमध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर जर्मनीला जर फ्रान्सवरती अटॅक करायचा असेल तर त्यांना या राईनलँडच्या एरियामधूनच एंटर व्हावं लागणार. तर त्यामुळे ही जी अट आहे तर ती जर्मनीवरती घालण्यात आलेली होती की हा जो राईनलँडचा एरिया आहे तर तिथे तुम्ही आपलं सैन्य पाठवायचं नाही. पण हिटलरनी काय केलं तर हा जो राईनलँडचा एरिया आहे तर त्या ठिकाणी आपलं सैन्य घुसवलं. पण आता असं जरी हिटलरनी केलेलं असलं तरी फ्रान्स हा शांत होता. फ्रान्सने त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही. आता दरम्यानच्याच काळामध्ये जर्मनीने जपानसोबत एक मैत्री करार केला आणि सोबतच जर्मनीने इटलीसोबत सुद्धा एक मैत्री करार केलेला होता. ओके. हे दोन वेगवेगळे मैत्री करार झालेले होते. तर हे लक्षात घ्या. आता आपण आपली जी स्टोरी आहे तर ती थोडीशी पुढे नेऊ. 2 वर्ष पुढे आपण जाऊ. 1938मध्ये काय घडलं तर ते आपण बघू. तर 1936मध्ये तर आपण बघितलं की 1936मध्ये हिटलरनी राईनलँडमध्ये आपलं सैन्य घुसवलं.
त्यानंतर 1938मध्ये जर्मनीने ऑस्ट्रियावरती कब्जा केला. आता ऑस्ट्रियावरती कब्जा का केला, तर हिटलरचं असं म्हणणं होतं की अगदी प्राचीन काळापासून ऑस्ट्रियाचा हा जो प्रदेश आहे तर तो जर्मनीचाच आहे, तर त्यामुळे हा जो आमचाच असलेला प्रदेश आहे तर त्याच्यावरती आम्ही कब्जा करतोय. तर हे हिटलरचं एक्सप्लेनेशन होतं. त्यानंतर आता एवढंच करून हिटलर थांबला नाही, तर पुढे जोकोस्लावियाचा जो एरिया आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जर्मनीने कब्जा केला, कारण त्या ठिकाणी बरेच जर्मन लोक होते. तर इथे मॅपमध्ये हा जो तुम्हाला लव्हेंडर कलरचा पार्ट दिसतोय तर तो जो पार्ट आहे तर तो सुरुवातीला जर्मनीने जिंकला आणि मग त्यानंतर पूर्णच जो जोकोस्लावियाचा प्रदेश आहे तर त्या ठिकाणी हिटलरनी आपला कब्जा केला. ओके. आता हिटलरच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तर त्या सगळ्या गोष्टी युरोपीय देश अगदी शांतपणे बघत होते. म्हणजे UK आणि फ्रान्स तर हे शांतपणे बघत होते की हिटलर काय काय करतोय, आणि त्यांनी सुरुवातीला कोणतीच ॲक्शन घेतली नाही. मे बी त्यांना असं वाटलं असेल की हिटलर हे जे सगळे प्रदेश आहेत तर ते घेईल आणि शांत बसेल, पण हिटलर शांत बसणारा नव्हता. हिटलरचं जे नेक्स्ट टार्गेट होतं तर ते काय होतं, तर पोलंड. पण जर आपण पोलंडचा विचार केला तर पोलंड हा आकाराने मोठा असलेला देश आहे, तर त्यामुळे आता पोलंडवरती आक्रमण करण्यापूर्वी हिटलरनी काय केलं, म्हणजे जर्मनीने USSR सोबत एक मैत्री करार केला. आता हा जो मैत्री करार होता तर या मैत्री करारानुसार त्यांची जी ट्रीटी होती तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जर्मनी आणि USSR तर हे एकमेकांवरती आक्रमण करणार नाहीत. तर जगाला दाखवण्यासाठी ही जी ओपन ट्रीटी आहे तर ती त्यांची अशी होती की जर्मनी आणि USSR तर हे एकमेकांवरती आक्रमण करणार नाहीत. पण जो इंटरेस्टिंग पॉईंट होता तो हा होता की या दोन देशांमध्ये जी एक सिक्रेट ट्रीटी झालेली होती तर या ट्रीटीनुसार असं ठरवण्यात आलं की जर्मनी आणि USSR तर हे दोन देश अपोजिट डिरेक्शननी पोलंडवरती आक्रमण करतील आणि पोलंडचा एरिया आपण जिंकू, आणि मग त्यानंतर जर्मनी आणि USSR तर हे दोन देश पोलंडचं जे डिव्हिजन आहे तर ते करून तो प्रदेश आपापला घेतील. ओके. तर ही जी सिक्रेट ट्रीटी आहे तर ती या दोन देशांमध्ये झाली. आता सेम पॉईंटला पोलंडला हे माहिती होतं की हिटलर आपल्यावरती सुद्धा आक्रमण करू शकतो, तर त्यामुळे पोलंडनी जे मित्रराष्ट्र आहेत म्हणजे UK आणि फ्रान्स तर यांच्यासोबत एक मैत्री करार केला. आणि मग आता त्यानंतर ऑलरेडी हे जे जर्मनी आणि USSR आहेत तर त्यांचा एक करार आहे तर तो झालेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला पोलंड, UK आणि फ्रान्स तर त्यांचा एक करार झाला. मग आता त्यानंतर फायनली जे युद्ध आहे तर ते सुरू झालं. ते झालं 1939मध्ये की ज्या वेळेला जर्मनीने पोलंडवरती आक्रमण केलं. हे आक्रमण केलं त्यांनी 1 सप्टेंबर 1939ला. आणि मग आता इतके दिवस जे UK आणि फ्रान्स शांतपणे बघत होते की हिटलर काय काय करतोय, तर आता मात्र त्यांनी आपलं जे मौन आहे तर ते तोडलं आणि फायनली जर्मनी विरुद्ध त्यांनी युद्धाची घोषणा केली. मग आता ज्या वेळेला जर्मनीने पोलंडवरती आक्रमण केलेलं होतं तर अगदी थोड्याच दिवसांमध्ये पोलंडचं जे सैन्य आहे तर त्यांनी शरणागती पत्करली. मग त्यानंतर जे जर्मन सैन्य आहे तर त्यांनी इतर जे युरोपीय देश आहेत तर त्यांना हरवायला सुरुवात केली. आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीचं जे सैन्य आहे तर त्यांनी एक वेगळं जे वॉर टेक्निक आहे तर ते यूज केलेलं होतं की ज्याला ब्लिट्झक्रिग असं म्हणतात. हा एक जर्मन वर्ड आहे, आणि याच्या म्हणजे हे जे वॉर टेक्निक आहेत ते एक त्याच्यामध्ये जी आर्मी असते तर ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खूप फास्टली मूव्ह करते. म्हणजे त्यांचं जे काही युद्ध सामान असेल, मग त्याच्यामध्ये रणगाड्या असतील, त्यांचे इतर काही गाड्या असतील, तर त्या घेऊन आपलं जे सैन्य आहे तर ते खूप फास्टली मूव्ह केलं जातं. आणि हे जे सैन्य आहे तर त्याला कव्हर करण्यासाठी किंवा त्याला संरक्षण म्हणून जे फायटर प्लेन्स आहेत तर ते वरून बंबार्डिंग करतात. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला सैन्य एका ठिकाणावरून पुढे मूव्ह होतंय तर पुढे शत्रूच्या सैन्यापासून त्यांना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तर याचं प्रिकॉशन हे ऑलरेडी फायटर प्लेन्सनी घेतलेलं असतं, कारण वरून बॉम्ब टाकल्यामुळे जो समोरचा एरिया आहे तर तो त्यांनी क्लिअर करून दिलेला असतो. तर त्याच्यामुळे अगदी एका दिवसामध्ये 100-150 किलोमीटरचं जे अंतर आहे तर ते सुद्धा आर्मी खूप फास्टली कव्हर करू शकते. तर हे जे एक जर्मनी लोकच्या सैन्याचं जे टेक्निक आहे तर ते त्यांनी या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये वापरलं, आणि त्याचा खूप जास्त फायदासुद्धा जर्मन सैन्याला झाला. कारण 1940मध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेला डेन्मार्क आणि नॉर्वे तर या दोन देशांना जर्मनीने हरवलं, आणि लगेचच पुढच्याच महिन्यामध्ये बेल्जियम आणि नेदरलँडला सुद्धा हरवलं. म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर हे जे वॉर टेक्निक आहे तर या वॉर टेक्निकचा वापर करून 4 महिन्यामध्ये 4 देशांना जर्मनीने हरवलेलं होतं. ठीक आहे.
आणि मग आता ज्या वेळेला जर्मनीने बेल्जियमला हरवलं तर त्यानंतर बेल्जियम थ्रू त्यांनी फ्रान्सवरती हल्ला केला आणि मग फ्रान्सचं जे सैन्य आहे तर त्यांना जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करावी लागली. आता याच काळामध्ये ज्या वेळेला जर्मनी इतर युरोपीय देशांना हरवत होता तर त्याच वेळेला जे USSR होतं तर त्यांनीसुद्धा जे बाल्टिक देश आहेत तर त्याच्यावरती आपला कब्जा केला. हा जो बाल्टिक सी आहे तर त्याच्या बाजूचे हे जे 3 छोटेसे देश आहेत तर त्या देशांवरती USSRनी कब्जा केला. सोबतच फिनलँडवरती सुद्धा हल्ला केला. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या काळामध्ये जपान, जर्मनी आणि इटली तर या 3 देशांचा एक मैत्री करार झाला की ज्याला आपण त्रिपक्षीय करार म्हणतो. जसं आपण मगाशी बघितलेलं की जर्मनीने सेपरेटली जपान आणि इटलीसोबत मैत्री करार केलेले होते, पण आता या 3 देशांनी एकत्र येऊन करार केले. म्हणजे आता असं झालेलं होतं की कुठल्याही मित्रपक्षातील एखाद्या देशाने ह्या 3 देशांपैकी एका देशावरती जर अटॅक केला तर तो संपूर्ण या 3 देशांवरती अटॅक समजला जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो एक मैत्री करार आहे तर तो जपान, जर्मनी आणि इटली तर या 3 देशांमध्ये झाला. मग त्यानंतर पुढे जर्मनीने युगोस्लाविया आणि ग्रीस तर याच्यावरती आक्रमण केलं. तर आत्तापर्यंतची आपली जी स्टोरी होती तर ती 1940 पर्यंत होती. पण आता हे जे वॉर आहे तर त्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला तर तो मिळाला 1941 मध्ये. आता 41 मध्ये काय घडलं तर जर्मनीने USSRवरती आक्रमण केलं. आता आपल्याला वाटेल की मध्येच हिटलरचं डोकं फिरलं का की त्यांनी USSRवरती आक्रमण केलं, पण हो बहुतेक तसंच झालं असेल, कारण ऑलरेडी USSR आणि जर्मनी तर हे एकमेकांसोबत लढत होते, पण सडनली जर्मनीने USSRवरती आक्रमण केलं. आता ह्याच्या मागचं रिझन काय होतं तर पहिलं रिझन ते म्हणजे हिटलरला असं वाटत होतं की इन केस भविष्यामध्ये USSR आपल्यावरती आक्रमण करेल तर अशी एक भीती हिटलरच्या मनामध्ये होती. आणि दुसरं म्हणजे की जर्मनीला जमिनीची आवश्यकता होती, कारण जर्मनीने जे मोठमोठे प्रदेश आहेत तर ते जिंकलेले होते, तर त्यामुळे त्यांची जी लोकसंख्या आहे तर ती वाढलेली होती. तर ह्या सगळ्या लोकांसाठी जी शेतजमीन आहे तर ती आवश्यक होती आणि ही जी शेतजमीन आहे तर ती रशियामध्ये मोठ्या प्रमाणावरती होती. तर त्यामुळे जमीन मिळवण्यासाठी म्हणून सुद्धा हिटलरनी USSRवरती आक्रमण केलं. आणि हे जे आक्रमण होतं तर त्याला ऑपरेशन बार्बरोसा असं म्हटलं जातं. हा वर्ड कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवा की जर्मनीने USSRवरती जे आक्रमण केलं 1941 मध्ये तर त्याला ऑपरेशन बार्बरोसा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता या ऑपरेशन नंतर जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्याला थोडंसं वेगळं वळण लागलं, कारण इतके दिवस जर्मनी आणि USSR सोबत लढत होते पण ते आता विरोधी पक्षामध्ये गेले. ओके. आता ही जी सगळी परिस्थिती होती 1941 मधली ती युरोपमधली होती. आता याच काळामध्ये जर आपण आशियामध्ये काय चाललेलं तर हे जर बघितलं तर आशियामध्ये जपानचा जो लष्करी वाद होता तर तो खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता. जपाननी चीन, त्याचप्रमाणे इंडोनेशिया आणि जे इतर इंडो पॅसिफिक देश आहेत तर या देशांवरती हल्ले केलेले होते. आणि या काळामध्ये जपानची जी नेव्ही आहे तर ती खूप जास्त स्ट्रॉंग बनलेली होती. आणि मग त्याच काळामध्ये जपान आणि अमेरिका तर यांना असं वाटायला लागलं की इन केस फ्युचरमध्ये आपण एकमेकांसमोर या युद्धामध्ये येऊ. अर्थात अमेरिका अजून सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ऑफिशियली किंवा डिरेक्टली इन्व्हॉल्व्ह नव्हतं, पण अमेरिकेच्या मनामध्ये कुठे अशी एक भीती होती की जपान थोड्या दिवसांनी किंवा अजून थोड्या नियर फ्युचरमध्ये आपल्यावरती सुद्धा आक्रमण करेल. तर त्यामुळे आधीपासूनच प्रिकॉशन म्हणून अमेरिकेने काय केलं की आपल्या ज्या ऑइल कंपन्या आहेत की ज्या जपानला ऑइल सप्लाय करतात तर त्यांना हा जो ऑइल सप्लाय आहे तो पूर्णपणे बंद करायला सांगितलं. तर त्याच्यामुळे काय झालं की जपान तेलासाठी पूर्णपणे अमेरिकन कंपन्यांवरती डिपेंड होता आणि त्यामुळेच युद्धामध्ये त्यांचं जे प्लेन्स आहेत किंवा जी नेव्ही आहे तर त्यांच्यासाठीचा जो आवश्यक ऑइल सप्लाय आहे तर तो अमेरिकेकडून होत होता. पण आता अमेरिकेने तोच बंद केला. तर त्यामुळे जपान अमेरिकेवरती नाराज होता आणि मग त्यातूनच काय झालं तर 7 आणि 8 डिसेंबर 1941ला जपाननी अमेरिकेचं जे नाविक तळ आहे पर्ल हार्बर तर त्याच्यावरती हल्ला केला. आणि फक्त पर्ल हार्बरवरतीच नाही तर सोबतच हवाई, मलेशिया, फिलिपिन्स आणि हाँगकाँग तर अशा अनेक ठिकाणी जपाननी आक्रमण केलं. ठीक आहे. आणि मग आता ज्या वेळेला पर्ल हार्बर तर या ठिकाणी जपाननी हल्ला केला तर त्यानंतर मग ऑफिशियल अमेरिका या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये उतरला. ओके.
आणि ज्या वेळेला अमेरिकेची या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये एंट्री झाली तर त्यानंतर मग जे सेकंड वर्ल्ड वॉरचं चित्र आहे तर ते पूर्णपणेच बदललं. कारण इतके दिवस जर्मनी हा सगळ्यांवरती वरचढ ठरत होता, पण आता मित्रपक्षांची जी बाजू आहे तर ती खूप स्ट्रॉंग बनली. कारण ऑलरेडी जर्मनीने एक चूक केलेली की त्यांनी USSRवरती आक्रमण केलं, तर त्यामुळे USSR आता मित्रपक्षांच्या बाजूने गेला आणि जपाननी अमेरिकेवरती आक्रमण केल्यामुळे अमेरिका आता ऑफिशियली ह्या सगळ्या देशांच्या विरुद्ध या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये उतरला. तर त्याच्यामुळे आता मित्रपक्षांचा जो गट आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग बनला आणि मग हळूहळू जपान, इटली आणि जर्मनी तर यांचा जो पराभव आहे तो व्हायला सुरुवात झाली. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण थोडीशी आपली स्टोरी पुढे घेतली की 1943मध्ये जर आपण आलो तर त्यावेळेला मग मित्रराष्ट्रांनी आफ्रिकेमध्ये जर्मनी आणि इटलीच्या ज्या फौजा आहेत तर त्यांचा पराभव केला. कारण इटलीच्या ज्या वसाहती आहेत तर त्या आफ्रिकेमध्ये होत्या, तर त्या ठिकाणी ह्या ज्या फौजा आहेत तर त्यांचा जो पराभव आहे तर तो मित्रराष्ट्रांनी केला. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला लिबिया आणि ट्युनेशिया तर या ठिकाणी जर्मनी आणि इटलीच्या फौजांचा पराभव झाला. आणि मग आता याचा फायदा मित्रराष्ट्रांना कसा झाला तर ट्युनेशियामधून त्यांनी सिसिलीवरती आक्रमण केलं. आता सिसिली काय आहे तर इटलीची ती एक वसाहत होती आणि या सिसिलीमधून इटलीचं जे त्यांची मुख्य जी भूमी आहे, जी मेनलँड आहे, तर त्यावरती आक्रमण करणं हे मित्रराष्ट्रांना इझी झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इटलीच्या ज्या फौजा आहेत तर त्यांचा आता पराभव व्हायला लागला. सोबतच 1944ची सुरुवातीची जी काही दिवस होते, काही महिने होते, तर त्यावेळेला USSRची जी आर्मी आहे तर त्यांनी जर्मन सैन्याचा पराभव करायला सुरुवात केली. म्हणजे जे जर्मन सैन्य USSRवरती आक्रमण करण्यासाठी USSRमध्ये शिरलेलं होतं, जे आपण बघितलं की ऑपरेशन बार्बरोसा. पण त्या काळामध्ये रशियामध्ये खूप जास्त थंडी होती, तर त्यामुळे ऑलरेडी जर्मन सैन्यासमोरचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते खूप जास्त वाढले आणि आता मित्रराष्ट्रांची जी ताकद आहे तर ती वाढलेली. तर हळूहळू जर्मन सैन्याचा जो पराभव आहे तर तो USSRमध्ये व्हायला लागला. आता 1944मध्येच अजून एक महत्त्वाची घटना घडलेली, ती म्हणजे की जपाननी आपल्या भारतामध्ये आसाममध्ये हल्ला केलेला. त्यावेळेला इन्फाळ आणि कोहिमा तर याचं जे युद्ध झालेलं तर ते तुम्हाला माहिती असेल. पण जे ब्रिटनचे सैन्य आहे तर त्यांनी जपानी फौजांचा भारतामध्ये पराभव केला. मग त्याच काळामध्ये म्हणजे 1944मध्ये युरोपमध्ये अजून एक घटना घडली. कारण फ्रान्स जो होता तर तो जर्मनीच्या ताब्यामध्ये होता. तर मग आता मित्रराष्ट्रांनी आपलं जे सैन्य आहे तर ते उत्तर फ्रान्सचा जो एरिया आहे तर त्या ठिकाणी उतरवलं. कारण आता फ्रान्सला जर्मनीपासून त्यांना मुक्त करायचं होतं. आणि मग आता ही जी घटना आहे तर ती घटना अगदी व्यवस्थितपणे मित्रराष्ट्रांनी पार पाडली. म्हणजे ते जे ऑपरेशन होतं तर ते त्यांनी अगदी सक्सेसफुली पार पाडलं आणि फ्रान्सला जर्मनीच्या ताब्यामधून मुक्त केलं. तर जर आपण आत्तापर्यंत विचार केला तर ऑलरेडी इटलीचं जे सैन्य आहे तर ते पराभूत झालेलं होतं आणि आता फ्रान्सचं जी सोडवणूक आहे तर ती सुद्धा जर्मनीच्या ताब्यामधून करण्यात आली. तर त्यानंतर मग पुढे 29 एप्रिल 1945ला फायनली जे जर्मन सैन्य आहे तर त्यांनी शरणागती पत्करली आणि 30 एप्रिल 1945ला तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की हिटलरनी आत्महत्या केली. तर त्यामुळे आता इटली आणि जर्मनी तर यांनी या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपली जी हार आहे तर ती मान्य केली. मग आता राहिलं कोण तर फक्त जपानच होता की जपाननीच अजून शरणागती पत्करलेली नव्हती. पण तुम्हाला सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे की अमेरिकेने जपानवरती 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला ॲटम बॉम्ब टाकले. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की जपानवरती अणुबॉम्बचा प्रयोग करण्याची काय गरज होती. कारण जसं आपण बघितलं की इटलीचा पराभव हा नॉर्मल युद्धाने झालेला होता, जर्मनीने सुद्धा तशाच पद्धतीने शरणागती पत्करलेली. तर आता फक्त जपानच होता, तर जपानला सुद्धा हरवणं मित्रराष्ट्रांना शक्य झालं असतं. मग जो ॲटम बॉम्ब आहे तर त्याचा वापर का करण्यात आला. कारण त्यावेळेला अमेरिकेचं असं म्हणणं होतं की जर आपण जपानला सुद्धा नॉर्मल वेनी हरवायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे अगदी लाखोमध्ये जे अमेरिकन सैनिक आहेत तर ते त्याच्यामध्ये मारले जातील आणि इतकं इझिली आपण जपानला हरवू शकणार नाही. कारण त्यावेळेला जपानची जी आर्मी आहे, नेव्ही आहे तर ती खूप स्ट्रॉंग होती. तर त्यामुळे अजून 1-2 वर्ष हे युद्ध पुढे खेचलं जाईल की ज्याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान आहे. आणि नेमकं त्याच काळामध्ये ॲटम बॉम्बचं इन्व्हेन्शनसुद्धा झालेलं होतं आणि त्याचा जो पहिला प्रयोग आहे तर तो अमेरिकेने जपानमध्ये केला. आणि 6 ऑगस्टला हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला नागासाकीवरती अमेरिकेने ॲटम बॉम्ब टाकले. आता हे जे बॉम्ब आहेत तर त्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत.
हिरोशिमावरती जो बॉम्ब टाकला तर तो म्हणजे लिटिल बॉय आणि नागासाकीवरचा फॅटमॅन. ओके. पण आपल्याला हा सुद्धा प्रश्न पडायला पाहिजे की अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी तर याच 2 ठिकाणी का बरं बॉम्ब टाकले? कारण जर टाकायचाच असता तर जपानची जी राजधानी आहे टोकियो तर त्या ठिकाणी का नाही टाकला? कारण ऑलरेडी हे जे युद्ध होतं तर त्या काळामध्ये टोकियोवरती बरेच जे बॉम्ब होते किंवा जी मिलिटरी होती तर त्यांनी नुकसान केलेलं होतं. आणि हिरोशिमा आणि नागासाकी तर हे जपानचे एक मोठे असे इंडस्ट्रीयल एरिया होते. तर त्यामुळे ह्या देशांना किंवा ह्या प्रदेशांना जर आपण डिस्ट्रॉय केलं तर जपानची जी ताकद आहे तर ते पूर्णपणे संपेल. तर हे अमेरिकेला माहिती होतं. तर त्यामुळेच हिरोशिमा आणि नागासाकी तर या ठिकाणी हे ॲटम बॉम्ब टाकण्यात आले. आणि मग त्यानंतर पुढे फायनली 15 ऑगस्टला जपाननी शरणागती पत्करली. ओके. आणि तुम्हाला ही गोष्ट सुद्धा माहिती असेल की त्या काळामध्ये माउंट बॅटन तर हे आपल्या भारतामध्ये व्हॉइसरॉय होते. आणि माउंट बॅटनच जो आपला साऊथ इंडो जो रिजन आहे, पॅसिफिक रिजन आहे, तर त्या ठिकाणी मित्रपक्षांची जी नेव्ही आहे तर त्याचे कमांडरसुद्धा माउंट बॅटन होते. आणि मग ज्या वेळेला 15 ऑगस्टला जपाननी शरणागती पत्करली तर मग त्याच दिवशी किंवा तोच दिवस लक्षात ठेवण्यासाठी म्हणून भारताला सुद्धा जे स्वातंत्र्य आहे तर ते 15 ऑगस्ट या दिवशी देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर ते फायनली संपलं की ज्याचा शेवट हा खूपच वाईट होता. कारण जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी तर या 2 ठिकाणी अमेरिकेने जे ॲटम बॉम्ब आहेत तर ते टाकले आणि मग त्यानंतर हे युद्ध संपलं. तर हे जे युद्ध आहे तर हे युद्ध संपल्यानंतर सुद्धा जगामध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या का किंवा व्यवस्थित झाल्या का? तर नाही. याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत तर ते सुद्धा खूप चांगले वाईट बरेच कॉन्सिक्वेन्सेस होते. एक चांगला पॉईंट आपण म्हणू शकतो तो म्हणजे की जो वसाहतवाद आहे तर तो संपला. कारण जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्यानंतर मग ब्रिटन आणि फ्रान्स तर यांच्या संपूर्ण जगामध्ये ज्या वसाहती होत्या तर तिथून त्यांनी बॅकआउट केलं आणि त्या देशांना जे स्वातंत्र्य आहे तर ते देऊन टाकलं, जसं की आपला भारत देश. पण आता ह्याच सोबतच जे सेकंड वर्ल्ड वॉर संपलेलं होतं तर त्यामुळे त्याचा जो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सुरू झाला तर तो हा होता की शीतयुद्धाची जी सुरुवात आहे तर ती झाली. कारण आता ब्रिटन आणि फ्रान्स तर हे जे युरोपमधले आधीचे जे पॉवरफुल जे नेशन्स होते किंवा जी साम्राज्यवादी राष्ट्र होती तर त्यांचं जे महत्त्व आहे तर ते आता कमी झालेलं होतं. आणि USSR आणि अमेरिका तर ह्या ज्या 2 महासत्ता आहेत तर त्या विकसित झालेल्या होत्या. आणि त्याच 2 देशांमधले जे युद्ध आहे की ज्याला आपण कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध म्हणतो तर ते मग नंतरच्या काळामध्ये सुरू झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे सेकंड वर्ल्ड वॉर आहे तर त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम नंतर संपूर्ण जगाला फेस करावे लागले. ठीक आहे. तर आय होप आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड वर्ल्ड वॉरबद्दल जी इन्फॉर्मेशन बघितली तर ती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला इतर कोणत्या टॉपिकवरती जर लेक्चर हवं असेल तर ते टॉपिकसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. ओके. आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की विजन स्टडीवरती आपल्या ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या सगळ्या स्टुडंट्ससाठी फ्री आहेत. तुम्हाला फक्त विजन स्टडीवरती आपलं अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्या रोजच्या चालू घडामोडी आहेत तर त्याच्यावरती आपण ज्या डेली प्रॅक्टिस टेस्ट घेतो तर त्या तुम्ही सॉल्व्ह करत चला. आणि सोबतच विनिंग वेनसडे आणि स्टनिंग सॅटरडे तर या दिवशीसुद्धा ज्या विषयानुसार टेस्ट होतात तर त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. या टेस्ट तुम्ही तुमच्या सवडीनुसार इतर वेळेला सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण जे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे तर त्यानुसार या सगळ्या ज्या टेस्ट आहेत तर त्या तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. ओके. आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की विजन स्टडीवरचे आपले जे कोर्स आहेत तर या कोर्समध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर आपला प्रवेश घ्या. सध्या राज्यसेवा E-क्लास, संयुक्त गट ब, त्याचप्रमाणे विषयानुसारचे कोर्स आणि जी आपली क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आहे तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा E-क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशांनी 10 मेला रात्री 11 वाजायच्या आधी आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे. तर याच महत्त्वाच्या अपडेटसोबत आपण इथेच थांबू. अशाच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग लेक्चरसोबत आपण परत भेटू. ओके. थँक्यू. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात, आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी. स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई-लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी.
तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे। म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये। तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे। आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या। अधिक माहितीसाठी आजच भेट द्या। विजिट www.visionstudy.in। हो, स्वप्न पूर्ण होतात।